हाय गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनारसा रेसिपी. अनारसा हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ 500 ग्रॅम जुने किंवा रेशनचे, गूळ 350 ते 400 ग्रॅम बारीक किसलेला, खसखस 3 ते 4 चमचे, तळण्यासाठी तूप किंवा तेल. कृती पाहूया. तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस पाण्यात भिजत ठेवावेत आणि दररोज तांदळाचे पाणी बदलून घ्यावे. चौथ्या दिवशी तांदूळ निथळून घ्यावेत आणि सुती कापडावर 20 मिनिटे सावलीत वाळवावे. तांदूळ पूर्णपणे कोरडे न करता त्यात थोडा ओलावा असावा. ओले असतानाच तांदूळ मिक्सर मधून वाटून घ्यावेत आणि पिठाची बारीक चाळणी वापरून चाळून घ्यावे. तयार झालेला गोळा एका हवाबंद डब्यात घट्ट दबून 4 ते 5 दिवस मुरण्यासाठी ठेवावा. आता पिठाचा छोटा गोळा घेऊन तो खसखसवर ठेवावा. हाताने अलगद दाबून मध्यम जाडीचा अनारसा तयार करावा. कढईत तूप किंवा तेल मध्यम आचेवर गरम करावे. अनारशाची खसखस असलेली बाजू वर ठेवून तो तेलात सोडावा. अनारशावर झारीच्या साहाय्याने थोडे गरम तेल किंवा तूप शिंपडावे. यामुळे अनारशाला छान जाळी पडते. अनारसा खालून सोनेरी झाल्यावर अलगद बाहेर काढावा. अनारसा फक्त एका बाजूनेच तळावा. माझी ही स्वीट रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.